बुद्धभूषण शंभू महाराजांचा, गोविंद बाबा गायकवाडांचा महारवाड़ा समाधि है। भंती जी के हाथों से यहाँ पर उद्घाटन हो चुका है धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज समाधि स्थल। छत्रपति संभाजी महाराज की जय। दोस्तों अभी दोनों समाधि को नतमस्तक होकर अभी हम जा रहे हैं भीमा कोरेगांव के लिए। सभी को मेरा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। दोस्तों आज मैं यहाँ पर इस वडू बुद्रुक इस विलेज में हूँ। संभाजी राजे की यहाँ पर समाधि है। यहाँ पर समाधि स्थल पे हम आए हैं इस वडू गांव में। देखो ये समाधि स्थल है और यहाँ पर हमारी धम्मपद यात्रा यहाँ पर आई है। भंते जी के साथ मैं आया हूँ यहाँ पर और इस विलेज के लोग हैं यहाँ पर और मैं आपको ये समाधि दिखा रहा हूँ। यहाँ पर धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज समाधि स्थल। बुद्धभूषण छत्रपति संभाजी महाराज की जय। बुद्धभूषण छत्रपति संभाजी महाराज की जय। या छत्रपतींनी मराठी राजाचं जे वैभव उभं केलं, महाराष्ट्राच्या सगळ्या माणसांना लाभच होऊ दे। खूप मंगल हो। भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं। चलिए दोस्तों अभी जा रहे हैं हम इधर। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हे 14 वर्षाचा हा राजकुमार, त्यांनी राजांनी राज्य कसं करायचं हे जे लिहिलं त्याचं भाषांतर आता झालेली आहेत। शंभूराया शिवराया पुन्हा पुन्हा या आणि हा संपूर्ण धम्माचं रक्षण करण्यासाठी आपण जो बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जमिनी सगळे उद्योग हे राज्याचे अधीन करून सगळ्या लोकांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असा धार्मिक राजा पुन्हा पुन्हा येवो, हा धम्म राजा पुन्हा पुन्हा येवो आणि या देशाच्या मराठी वैभव हे पुन्हा नव्याने उत्पन्न करो, नवं वैभव उत्पन्न करो ही सदिच्छा व्यक्त करून पुन्हा हा शिवराया आणि ही संपूर्ण शंभूरायांची ही संपूर्ण बापलेकांची जोडी पुन्हा पुन्हा या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी यावी। आज 58-60% भांडवल केवळ 1% लोकांच्या हातात या सरकारने दिलं। नव्हे तर आमच्या गडचिरोलीचं एवढं जंगल गौतम अडाणीच्या घशात टाकून दिलं। 36,000 शाळा मराठीच्या बंद केल्या या शेंडीवाल्या सरकारनी। ऐका शंभू महाराजा शिवाजी महाराजा खूप जागा पुन्हा नवा हा स्वतंत्र शोषणहीन दुःखहीन महाराष्ट्र निर्माण करण्याची ही बुद्धी या सरकारमध्ये येऊ दे आणि सारं एवढं मोठं प्रायव्हेटायझेशन करून आज 60% केवळ भांडवल ह्या अडाणीच्या आणि अंबानीच्या घशात टाकून महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला। महाराजा आपण जागृत व्हा आणि पुन्हा पुन्हा या देशातल्या हे सत्ताधारी लोक या संपूर्ण मराठभोळ्या माणसांना लुटत आहेत। हे लुटण्याचं धोरण बंद करा, त्यांच्या बुद्धी येऊ दे, सरकार बदलू दे। हे निवडणूक हॅक करून हे सायंकाळचे 5 वाजल्यानंतर 76 लाख या मतांचा हा गोळवाडा झाला। निवडणूक आयोगाने सगळा डाटा डिलीट केला। हे बेकायदेशीर येऊन हे शेंडीवाले लोक या महाराष्ट्रात राज्य करतायत, मराठी भोळ्या या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत। महाराज आपण या लवकर, शिवाजी महाराज शंभू महाराज आपण लवकर या आणि या मराठ्या जनतेला वाचवा हीच आम्ही नम्र आपल्याला प्रार्थना करतो। खूप बंगलो भवतु सब मंगलं। बुद्धभूषण शंभू महाराजांचा, बुद्धभूषण शंभू महाराजांचा, बुद्धभूषण शंभू महाराजांचा। बुद्धं शरणं गच्छ
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि साधू साधू ज्या अंकित केलेल्या या संपूर्ण शिवाजी महाराजांनी 5 माणसं सुज्ञ माणसं लंकेला पाठवली. ही लिपी इथली अक्षर समजत नाही आणि ती 5ही माणसं लंकेला गेल्यानंतर ती परत आलीच नाही. मोरोपंत पिंगळ्यांनी काय केलं माहिती आहे त्या 5 माणसाचं माहितीच नाही. जर ती 5 माणसं आली असती तर शिवाजी राजांनी हे मोठं वैभव उभं केलं असतं. शिवाजी महाराजांनी भगवान बुद्धांच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठी पावलं उचलली असती. या 14 वर्षाच्या बाळाला राजकुमाराला सांगितलं, ए शंभू याच्यावर काहीतरी तू लिही. त्यांनी बुद्धभूषण हा 14व्या वर्षी लहानसं पोर राजकुमार हा ग्रंथ लिहितोय आणि कूट दंतसूक्ताचा आधार घेऊन या राजाने राज्य कसं करायचं, सगळ्या जमिनी सगळे उद्योग हे राज्याचे अधीन करून सगळ्या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करायची. स्टेट सोशलिझम ही कॉन्सेप्टच मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्यापासून उचललेली आहे. या बुद्धभूषणचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं हे मनुस्मृतीचा हा कायदा जाळून टाकून भगवान बुद्धांचं जनतंत्र भगवान बुद्धांची लोकशाही या देशाला अर्पण केली. 1 जानेवारी 1818 जो हादसा झाला तो पेशव्यांच्या विरुद्ध हा स्वाभिमानाचं हे युद्ध लढलं गेलं. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठीचं युद्ध लढलं गेलं. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं, जगातल्या कुठल्याही इतिहासकारांना नाही कळलं. त्यामुळे ही केवळ ती गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढून टाकण्यासाठीच हे युद्ध होतं. किती समजावणार. ज्या लढाईत एकीकडे 30,000 पेशव्यांचं सैन्य, दुसरीकडे 500 महार सैनिक, प्रत्यक्ष त्या जवळ 800 होते 850 होते पण बाकी इतर होते घोडदौडेवाले. पण ते हातात हतियार घेऊन शस्त्र घेऊन हीच आपली मंडळी होती. ज्यावेळेला मैदानावरची जी लढाई झाली एका महार सैनिकाच्या वाट्याला 56 आलं. लगा तुझ्यासारखे 56 पाहिले रे म्हणतो ते ही म्हणच त्या ठिकाणी उत्पन्न झाली. हे शूरवीरांची लढाई. टॉटन असं लिहितो की आम्ही जगावर राज्य केलं पण एवढी खऱ्या अर्थानं पतन पेशव्यांचं हे भीमा कोरेगावलाच झालं. असं लिहितोय आम्ही एवढ्या जगावर राज्य केलं पण एवढे शूरवीर आम्ही जगात पाहिले नाही. याने जर ठरवलं ना साऱ्या जगावर आक्रमण करून हे लोक जगाचे राजे होऊ शकतात. हे खरं आहे. बाबासाहेब ज्यावेळेला बोधिसत्वाच्या कालखंडात जगाचे राजे होतील ना, जगाचे राजे, त्यावेळेला या बुद्धभूषण ग्रंथाचा या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अंमल होईल आणि सारं जग कसं सुखी होईल. न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव प्रस्थापित करून समतामूलक समाज पद्धती निर्माण होईल. बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट होतील तेव्हा या संपूर्ण घटनेचा अंमल होईल. येणारा काल हा संपूर्ण धर्मांतराचा काळ आहे. सगळ्या जगातच वारं वाहील. सगळ्या जगाला युद्धाची नाही तर युद्धांनी नाही तर बुद्धांनी सद्धम्माचं, या सद्धम्मानी बुद्धाच्या सद्धम्मानी जगाचं मानवी समाजाचं कल्याण होणार आहे. जगाला युद्धाची गरज नाही, जगाला बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या सद्धम्मानी जगाचं कल्याण होणार आहे. हा संपूर्ण आपल्या अनुयायांना बाबासाहेबांनी सगळ्यात मोठी जगात कठीण जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी निभवण्यासाठीच आपलं जीवन आहे. हे या गोविंद गणपत गायकवाडांनी इथेच या समाधी महारवाड्यातच आहे. अजूनही गोविंद गणपत गायकवाडांच्या खसऱ्यावरची जमीन आहे. महारवाड्यात समाधी आहे. हे अलिखित आहे की ज्या वेळेला ब्राह्मणांनी आमच्या संभाजी राजाला औरंगजेबाच्या हवाली केलं, शेंडीवाल्यांनी पेशव्यांनी मिळून औरंगजेबाशी साठगाठ करून ज्या वेळेला मारलं ना मनुस्मृतीच्या डोळे काढले शंभूरायांचे, कान कापले, नाक कापलं, जिवा कापली, हातापायांची बोट खुरकुट कापली. एवढंच नव्हे तर गुप्तांग देखील काढून तुकडे तुकडे करून तुळापूरला नेले. ती शांताबाई, ती आमची क्षीरसागर नावाची वरठीन मायर धावा रे, आमच्या शंभूराजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले रे. काही मायचा लाल कोणी धावून आला नाही, कोणी पाहिलं नाही. इथे ती आमची माय आली बोलू लागली. इथे गोविंद गणपत गायकवाड सारी आपले आपले पारंपरिक शस्त्र घेऊन गेले. एक एक तुकडा विचला, शिवून काढलं आणि ती समाधी अजूनही गोविंद गणपत गायकवाडांच्या महारवाड्याच्या हद्दीतच बांधली गेली. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. गोविंद बाबा गायकवाडांचा, गोविंद बाबा गायकवाडांचा, गोविंद बाबा गायकवाडांचा. हिमाय धम्मानुधम्म अडिमत्या बुद्ध.
दोस्तों अभी दोनों समाधि को नतमस्तक होकर अभी हम जा रहे हैं भीमा कोरेगांव के लिए। यहाँ पर गोविंद बाबा गायकवाड़ और राजे संभाजी राजे इनकी समाधि थी वडू गांव में, और अभिवादन किया, वंदन किया और चल रहे हैं हम आगे। हमारी धम्म पद यात्रा निकल रही है आगे भीमा कोरेगांव गांव के लिए। सूरवीर महारों को सलामी देने, वंदन करने, अभिवादन करने जा रहे हम अभी। जय भीम, जय भीम, जय भीम। दोस्तों अभी वडू गांव से हम सीधा अभी यहाँ आ गए हम भीमा कोरेगांव, राजश्री छत्रपति शाहू महाराज नगर। यहाँ पर ये बुद्ध विहार है, महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भवन। इस विहार का अभी अभी भंती जी के हाथों से यहाँ पर उद्घाटन हो चुका है। यहाँ पर बुद्ध की मूर्ति प्रतिमा लग चुकी है, देख सकते हैं ये बुद्ध विहार। और अभी बैठे हैं हम यहाँ पर भंती जी का भोजन होगा, सभी लोग यहाँ पर खाना खाएंगे। देन उसके बाद में रात को वहाँ पर सलामी देने वहाँ पर जाएंगे स्तंभ के पास, वहाँ पर सुत्त पठन होगा। बहुत कुछ प्रोग्राम है, मैं आपको दिखाऊंगा। तो चलिए दोस्तों, सभी पैदल धम्म यात्री यहाँ पर बैठ चुके हैं, अंदर बुद्ध वंदना चल रही है। और चलिए मिलते हैं।